माझे परिपूर्ण सत्य। नमस्कार, मी युगंधरा। आवाज न्यूजच्या सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपले स्वागत। पाहूया आजच्या काही सुपरफास्ट ठळक घडामोडी। तळेगाव दाभाडे नगर परिषदेत 18 डिसेंबर रोजी मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला प्रसन्न होण्यासाठी सत्यनारायणाची पूजा तर लेखापालच्या खुर्चीला अभिषेक केला जाणार असल्याबाबत व्हायरल मेसेजच्या पार्श्वभूमीवर आज नगर परिषद पोलीस बंदोबस्त आला होता करण्यात तैनात। मात्र सदर मेसेज केवळ अफवा असल्याचे निष्पन्न। महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेराय चंपाषष्ठीची आज सांगता। उत्सवानिमित्त मोठ्या संख्येने भाविक जेजुरीत दाखल। 20 डिसेंबर 2023 रोजी चिंचवडगाव मोरया गोसावी क्रीडा संकुलात होणाऱ्या 100व्या नाट्य संमेलनाचे भूमिपूजन व मंडपपूजन येणार करण्यात। मराठा आरक्षण प्रकरणी न्यायमूर्ती शिंदे समितीने दुसरा अहवाल राज्य सरकारकडे केला सादर। कुविख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमची प्रकृती गंभीर, कराचीतील रुग्णालयात उपचार सुरू। दाऊदवर विषप्रयोग झाल्याचा संशय, परंतु अद्याप अधिकृत दुजोरा नाही। संसदेतील गोंधळाप्रकरणी विरोधी पक्षाचे 31 खासदार निलंबित करण्याची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची कारवाई। एक राष्ट्र एक निवडणूक या संकल्पनेवर विचारमंथनासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या उच्चस्तरीय समितीची आज बैठक। राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटलमधील स्वच्छतेचे 6000 कोटी रुपयांचे टेंडर करण्यात आले रद्द। या आणि अशाच बातम्या सविस्तरपणे वाचण्यासाठी आजच आमच्या आवाज न्यूज.live वेब पोर्टलला अवश्य भेट द्या।